नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. आई वडील आपले दैवत आपल्या घरात आणि आपण भंपक भोदूबाबाच्या दारात. प्रत्येकजण कुणाला तरी गुरु किंवा आदर्श मानत असतो, कुणाला तरी दैवत मानत असतो. मग तो कोण पण असतो. मग आई वडील असतील, शाळेतले शिक्षक असतील, किंवा एखादा राजकारणी असेल, किंवा एखादा तपस्वी असेल, किंवा एखादा वक्ता असेल, किंवा एखादा राजकीय व्यक्ती असेल. म्हणजे ज्याच्या त्याच्या मनावर असतं आणि ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं की आपण कुणाला गुरु मानावा आणि कुणाला दैवत मानावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसं जर पाहिलं तर आई वडील हेच खरे दैवत आहेत आणि हे दैवत आपल्या घरात आहेत. थोडक्यात जर बोलायचं झालं तर आईबद्दल बोलायचं झालं तर आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आणि आईबद्दल अजून जास्त सांगायचं झालं, जिच्याबद्दल बोलावायचे झाल्यास हृदयाशी बोलायचे, जिच्याबद्दल लिहावायचे झाल्यास हृदयावर लिहायचे, जिच्याबद्दल वाचावायचे झाल्यास हृदयावरील वाचायचे. हुंकहा तिचा होकार असतो तर अश्रू हे तिचे बोल असतात. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर आई आणि वडील हे श्रेष्ठ असतात. कारण का तर ते मुलाला मार्गदर्शन करत असतात. मुलगा हा फक्त शाळेमध्ये 7 ते 8 तास असतो, पण बाकीचे सगळे 15-16 तास मुलगा घरी असतो. त्या मुलाला घडवणे, त्याचे संस्कार करणे, त्याचं शिक्षण, त्याचं भवितव्य ही सगळी काळजी आईला असते. आणि आजपर्यंत असं म्हणलं जातं की आईवर बऱ्याच कविता झाल्या, आईवर सिनेमा निघाले, आईवर गाणे झाले, परंतु आईबरोबर बाबासुद्धा फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण का तर बाबा हा पडद्यामागचा कलाकार असतो. बाबा कधी समोर येत नाही आहेत, परंतु आपली चप्पल झिजेपर्यंत आपल्या पोराला कधी त्रास होऊ नये म्हणून, दुखू नये म्हणून ते खूप काबाड कष्ट करत असतात. कारण का तर त्यांना पण अभिमान असतो. आणि वडिलांचं आईपेक्षा वडील कठोर असतात, परंतु त्यांचं खूप प्रेम असतं. ते कधी दाखवत नसतात. समोर खूप रागाळ करत असतात मुलाला, आणि नंतर मात्र त्या मुलाबद्दल त्यांना खूप कौतुक असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर की अशा काही गोष्टी आहेत. आईवडील हे श्रद्धास्थान आहे, हे आपले दैवत आहेत, ह्यांना आपण गुरु मानलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. कारण का तर कुठलीही आई किंवा कुठलेही वडील आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं असं अजिबात म्हणत नाहीत. आता बऱ्याच लोकांनी मध्ये असं म्हणलं पितृदोष मातृदोष असं काहीतरी म्हणलेलं आहे, परंतु सांगायची गोष्ट म्हणजे कुठलीही आई किंवा कुठलेही वडील त्यांना असं वाटत नाही की माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं. कारण का तर कुठलीही आई असू दे, मग आता एखादा आपण मनुष्य प्राणी असू दे किंवा एखादं जनावर असू दे, कुठलं असू दे, प्रत्येकाच्या मुलांवर त्या आईचं खूप प्रेम असतं, जीवापाड प्रेम असतं. कुठलाही प्राणी असू दे, तो मग मनुष्य असू दे किंवा इतर कोणत्याही असू दे, तसं आईवडिलांचं स्थान असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं कौतुक हे फक्त आपल्या आईवडिलांनाच असतं, बाकी कुणाला नसतं. जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्या मुलाचं कौतुक हे आईवडिलांनाच असतं. कारण का तर आईवडीलच आपल्या मुलाचं कौतुक करत असतात. आणि जगामध्ये जर सगळ्यात श्रीमंत आणि भाग्यवान माणूस कोण असेल तर ज्याचे आईवडील जिवंत आहेत, तो सगळ्यात श्रीमंत आणि भाग्यवान. कारण का तर गाडी बंगला काही उपयोगाचं नाही, जाताना शेवटी माणूस काही घेऊन जात नाही. कारण का तर सिकंदरनी जग जिंकलं होतं, पण त्यांनी सांगितलं की जाताना माझे हात रिकामे सोडा, माझी तिरडी बांधताना हात रिकामे सोडा, की लोकांना कळू द्या मी एवढं मोठं जग जिंकलेलं आहे, पण जाताना मी काही घेऊन जात नाही आहे. तर तुम्ही आहे तोपर्यंत माणसं जपायला सका. कारण का तर सोनं चांदी नाणे दागिने पैसे ह्या गोष्टी काय करायच्या असतात, ह्या गोष्टी वापरायच्या असतात आणि माणसं जपायची असतात. परंतु अलीकडे लोक उलटं करतात. सोनं चांदी वगैरे काय करतात, जपून ठेवतात आणि माणसं आपल्या सोयीप्रमाणे वापर करतात, आणि त्यामुळेच असे परिणाम भोगावे लागतात. आणि आपण जर दिवसभरामध्ये जर एकदा आईवडिलांचे नतमस्तक झालो, आईवडिलांसमोर झुकलो, तर दिवसभर आपल्याला आयुष्यामध्ये परत कुणाबरोबर सुद्धा कुणाच्या समोर झुकावं लागत नाही. परंतु आमची आजची तरुण पिढी आणि अज्ञान आणि अंधश्रद्धाळू जी लोक आहेत, आईवडील सोडून नाही त्या भोदबाबाच्या नाही त्या माणसाच्या नादी लागतात. कोणाला पप्पा म्हण, कुणाला काका म्हण, कुणाला बाबा म्हण, कुणाला महाराज म्हण, नाही त्या भोदबाबाच्या मागं लागतात आणि त्याचं ऐकतात. कारण का तर त्या लोकांना ह्या शिकलेले सवरले आहेत. माझं म्हणणं असं की जे सुशिक्षित आहेत, अशिक्षित लोक आहेत त्यांचं ठीक आहे की अशिक्षित लोकांना, अशा लोकांवर फार जास्त खेडेगावामध्ये विश्वास वगैरे असतो, परंतु जे शिकलेले आहेत ते सुद्धा असे वेड्यासारखे जेव्हा वागतात त्यावेळेस फार वाईट वाटतं. परवाच काही दिवसापूर्वी नांदेडमधील अशोक खरात नावाच्या भोदूबाबाचं प्रकरण बाहेर आलं, सेक्स रॅकेट बाहेर आलं. संपूर्ण
हाहाकार माजला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले, त्यांचे व्हिडिओ बाहेर टाकण्यात आले, व्हिडिओ व्हायरल झाले. कारण हे सगळं सोशल मीडिया आता खूप फास्ट झालेलं आहे. पूर्वी कसं असायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक भूतबाबा आहे आपल्याला कळत नाही. आणि कारण का तर लोकांचा ह्या भूतबाबावर जास्त विश्वास आहे. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आईवडील जाऊ द्या, पण भूतबाबा किंवा शाळेचे शिक्षक, आता कधी कधी आईवडील सुद्धा म्हणतात की माझ्या मुलाला कळत नाही, तुम्ही समजावून सांगा. बाजूच्या लावरे सांगतात मोठ्या माणसाला वगैरे. का तर ते असं म्हणतात की कधी कधी सोनाराने कान टोचलेले चांगले असतात, म्हणून आईवडील त्या दुसऱ्या माणसाला सांगतात की तुम्ही त्याचे कान टोचा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या लोकांचं जे सुशिक्षित आहेत ते पण आणि जे अशिक्षित आहेत त्यांचा पण अशा भूतबाबांवर फार विश्वास आहे, फार श्रद्धा आहे. अशोक खरात या भूतबाबाचं प्रकरण बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आणि ह्यामध्ये बरेचसे राजकारणी आहेत, मंत्री आहेत, लोक आहेत. आणि त्यामध्ये असे पण काही घाणेरडे व्हिडिओ दाखवण्यात आले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पत्रकारांना पण जास्त इंटरेस्ट असतो अशा गोष्टीमध्ये. काही आंबट शौकीन पत्रकार असतात, मी सगळेच असं म्हणत नाही. आंबट शौकीन पत्रकारांना फार इंटरेस्ट असतं की कुणाचं लफडं कुणाबरोबर आहे. त्या चाकणकर बाई आहेत, त्यांच्याबद्दल आक्षेप वक्तव्य करण्यात आले, त्यांना दोषी ठरवण्यात आलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वीच जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षतेनं केलं रुपाली चाकणकरांना, त्यावेळेस सुद्धा बरेचसे वादविवाद वगैरे झाले. आणि शिवसेनेचे किशोरी पेडणेकरताई असू दे किंवा बाकीचे असू दे, बाकीच्या महिलांनी सुद्धा, रुपाली ठोंबरे असू दे, अशा बऱ्याचशा महिलांनी सुद्धा त्यांच्या विरोधात खूप अश्लील असे घाणेरडे वक्तव्य केले होते की ही तर दादाची रखेल आहे, असली घाणेरडे वक्तव्य केले होते. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे महिला हीच महिलेची शत्रू आहे. कारण का आज महिलेला सुद्धा पाहवत नाही की एखादी महिला जर पुढे जात असेल, समजा जर एखाद्या दुकानात गेलं आणि जर दुकानदार विचारला की ताई तुम्हाला कुठली साडी दाखवूया, तर ती महिला अभिमानाने सांगते की मला अशी महागडी साडी दाखवा की मी नेसल्यानंतर माझ्या शेजारचीचा जळफळाट व्हायला पाहिजे, ते जळून खाक व्हायला पाहिजे. म्हणजे असले भावना, एवढी घाणेरडी आणि संकुचित वृत्ती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या एवढं प्रकरण गाजलं, ह्यामध्ये असंख्य महिला आहेत. आणि सगळ्यांनी मग आरोप प्रत्यारोप सुरू केले. कोण त्या भूतबाबाच्या बरोबरीनं बाजूनी बोलतोय, कोण त्यांचं समर्थन करतंय, कोण त्या महिलांचं समर्थन करतंय. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समजायला हवं. कारण का तर ह्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संस्कार हा फार महत्त्वाचा प्रकार आहे. आईवडिलांचे संस्कार कुठंतरी कमी पडतात. आणि ह्या महिला ज्या आहेत एकदम स्वच्छ सभ्यतेने वागतात आणि मी नाही त्यातली इकडीला वाटली असे वागतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आज जी तरुण पिढी जी आहे मोबाईलमुळं एवढी वाहत चाललेली आहे. खूप मोबाईलचा तसं जर वापर केला तर खूप चांगला उपयोग आहे. त्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते, ज्ञान मिळते. कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये आपण सर्व ठिकाणी पोहोचू शकतो, सगळ्यांशी संपर्क साधू शकतो. परंतु अलीकडं जे तरुण मुलं मुली आहेत यांना अजिबात आईवडिलांचा धाक राहिलेला नाही. फॅशनच्या नावाखाली तरुण मुलं मुली रस्त्यावर नंगानाच करताना आज दिसतात आणि आपण त्यांना फॅशन म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं आपण जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण खोटं बोलण्याचं फार वाढलेलं आहे. 80% मुली खोटं बोलतात, ह्याला फसव त्याला फसव. प्रत्येक वर्षी 3-4 बॉयफ्रेंड असतात, ह्याचं त्याला कळू द्यायचं नाही, त्याचं ह्याला कळू द्यायचं नाही. मग ज्यावेळेस एखादा मुलगा, आता ही प्रेम ही भावना आहे, तसं बघायला गेलं तर हे प्रेम निस्वार्थी असायला पाहिजे. आणि खरं प्रेम हे कुठल्याही प्रतिसादावर अवलंबून नसतं, ते नेहमीच एकांगी असतं. परंतु जेव्हा अशा काही घटना घडतात मग ते मुलं एवढे वाहत जातात. काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ते मुलं वाहत जातात. मग ते मुलं असं म्हणतात की मी ह्या व्यक्तीसाठी आत्महत्या करायला लागलो तर ह्या व्यक्तीला ठेवून काय करायचं, म्हणून मग रस्त्यावर खूनाचे प्रकार होतात. रस्त्यावर बरेचसे खून झालेले आहेत. मग लगेच महिला आयोग, महिला अध्यक्ष, महिला मंडळ येतात, श्रद्धांजली काय, मोर्चे काय, नुसती प्रसिद्धी वगैरे चालू असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला कारणभूत काय आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ जे आहे ते ह्याचा संस्कार. आणि आपण आईवडिलांचं अजिबात ऐकत नाही, कुठल्या भूतबाबाचं ऐकतो. आणि पत्रिका पाहणे, पंचांग पाहणे, आता काही गोष्टी खऱ्या असतील, काही गोष्टी खोट्या असतील, त्यातलं तथ्य हे बाजूच्या गोष्टी, थोड्यासा विचार करण्याच्या गोष्टी. परंतु हे लोक जेव्हा अशा अंधश्रद्धेवर वागतात, महिला वगैरे, आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मध्ये कोणीतरी राजकीय लोकांनी असं म्हणलं होतं की आंबे खाल्ले म्हणजे मुलंच होतात, असं काय तर, किंवा पत्रिका दाखवायची, मग त्याला हात दाखवायचा आणि ते भविष्य विचारायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्य हे कधीच कुणाला सांगता येत नाही. कारण का जेव्हा आपण एखाद्या भविष्यवाल्याकडे जातो तो मागच्याच गोष्टी सांगत असतो, 5-6 गोष्टी सांगतो, त्यातली एखादी गोष्ट खरं निघते आणि आपल्याला खरंच वाटतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे हा विश्वास कुणाला पाहिजे, पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास पाहिजे, दुसरी गोष्ट आपल्या आईवडिलांवर विश्वास पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि आईवडील जे करत असतात ते चांगलंच करत असतात. परंतु अलीकडं मुलं आणि मुली आईवडिलांचं ऐकत नाहीत आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जो आहे अशोक खरात प्रकरण जे चालू आहे, खूप प्रकरण गाजलेलं आहे. ह्या शहाण्या शिकलेल्या सवरलेल्या महिला
जेव्हा एखाद्या पुरुषाशी लग्न करतात, 7 फेरे घेऊन 4 लोकांच्या साक्षीनं हे करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नवऱ्याचा विश्वास तोडला जातो आणि दुसऱ्या लोकांबरोबर जेव्हा बोलणं असे साधू लोक जे असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये, मी असं म्हणत नाही की राजकारणामध्ये सगळ्याच महिला आगाव आहेत असं नाही. काही महिला चांगल्या पण आहेत, काही महिला उच्च पदावर आहेत. पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आताचे राष्ट्रपती ज्योती मुर्मू, ह्या सुद्धा म्हणजे चांगल्या उच्च पदावर आहेत. त्या महिला खूप चांगल्या आहेत, अभ्यासू आहेत, हुशार आहेत. परंतु अलीकडचे काही राजकारणातले खालचं जे राजकारण आहे खूप घाणेरडं आहे. जेव्हा महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि आरक्षण मिळाल्यानंतर ना लफड्याचं प्रमाण जास्त वाढलं. प्रत्येक ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये नुसतं टक्क्याचं प्रमाणच वाढलेलं आहे. लफडी खूप वाढलेले आहेत. आणि ह्या महिलांच्या चर्चा काय असते तर कुठल्या नेता कसा आहे, कुठल्या नेत्याचं कसं आहे, कुठल्या नेत्याचं काम कसं करून घ्यायचं, आपला स्वार्थ काय साधायचा. आणि हे राजकीय नेते आहेत, राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पैशासाठी हे नेत्याची लाचारी, हुजरीगिरी, मुजरीगिरी करतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या बायकापोरांची भाड खायला सुद्धा कमी करत नाहीत. त्यामुळेच असे प्रकरण होतात. त्यांना सुद्धा माहीत नसतं का पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याचशा महिला होत्या ज्या जिजाऊंनी आमच्या शिवाजीराजांना घडवलं. त्यांना वाटलं नव्हतं का की आम्ही राजकारणामध्ये यावं, किंवा ज्या अशिक्षित बहिणाबाईंनी हजारो लाखो कविता लिहिल्या आणि अनेक लोकांना न्यायाने केलं, त्यांना वाटलं नव्हतं का राजकारणात यावं. परंतु राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे, इतक्या खालच्या लेवलला गेलेलं आहे, त्यामुळं चांगल्या महिला राजकारणात यायला तयार होत नाहीत. आणि आज राजकारणात महिलांचं स्थान काय, राजकारणामध्ये जर एखादी महिला आली तर तिच्या मागच लागल्या जातात आणि तिचे फोटो काय, नंतर तिच्या पुढं काय लाल चाटणारे कार्यकर्ते, मंत्र्यापासून संत्र्यापासून वरपासून खालीपर्यंत सगळ्या लाईनी असतात. राजकारणामध्ये आपल्याला आत्ता हे प्रकरण माहीत झालं अशोक खरतचं, ह्याच्या अगोदर सुद्धा बरेचसे लफडे आहेत, बरेचसे प्रकरण आहेत, अंतर्गत आहेत, कोणी कोणाला सांगत नसतं. महत्त्वाची गोष्ट खूप प्रकरण आहेत, भरपूर प्रकरण आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग त्या अशोक खरातला दोषी ठरवण्यात आलं की त्याला फाशी दिली पाहिजे, त्यांनी अश्लील व्हिडिओ केलं, महिलांचं शोषण केलं, असं तसं बरेच आणि काय चर्चा वगैरे झाल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय सगळ्याला हात कुंकू लावून सगळ्यांच्या घरी गेले होते का, ते महिला टाका असतात, कुठेतरी महिला चर्चा करते. आणि जेव्हा महिला, तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठं अंतिम सत्य म्हणजे काय, 4 पुरुष 10 मिनटं एकत्र बसू शकतील किंवा 100 पुरुष 10 मिनटं शांतपणे बसू शकतील, पण 2 महिला 1 मिनटंसुद्धा एकत्र शांत बसू शकत नाहीत. म्हणजे एकत्र जेव्हा 4 महिला एकत्र येतात तेव्हा अशी चर्चा होते आणि त्या चर्चेतून असे भूदेवासारखे प्रकार, मग त्यांची चर्चा असे होतात. मग त्या महाराजांकडनं जाणे, त्यांची सेवा करणे, कसली सेवा करतात आणि काय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव राहायला बाजूलाच, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची देवावर प्रचंड श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. इथं श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा फारच वाढत आहे. आता तुम्हाला श्रद्धेबद्दल जर एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं, आमच्या स्वामी समर्थाचं एक शिष्य असतो, तो स्वामींना भेटण्यासाठी देवळामध्ये दर्शनासाठी रोज जात असतो. रोज गेल्यानंतर तिथं वाक्य लिहिलेलं असतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे, असं वाक्य असतं. रोज जात असतो. मग तो शिष्य बोलता बोलता म्हणतो, त्याला भास होतं की दर्शन केल्यानंतर भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस त्याला भास होतं की मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यावेळेस तो शिष्य विचारतो स्वामींना की तुम्ही तर नेहमी म्हणता मी तुझ्या पाठीशी आहे, मग मी कसं काय ओळखायचं. तर स्वामी म्हणतात, अरे बाळा, ज्यावेळेस तुला अडचण येईल, त्यावेळेस तू दमलेला असेल, थकलेला असेल, त्यावेळेस मी तुझ्या कायम अडचणीच्या वेळेस ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य करण्यासाठी मी तुझ्यासोबत असेल. तर तो शिष्य म्हणतो की कसं काय. तर ते म्हणतात की काही दिवसांनी तुला खूप त्रास असेल, दमलेला असेल, थकलेला असेल. मग तो म्हणतो मी कसं काय ओळखायचं. त्यावेळेस विजा चमकतील, पाऊस पडेल, चिखल होईल, तुला चालता येणार नाही, त्यावेळेस मी तुझ्यासोबत असेल. त्यावेळेस 2 पावलं तुझी असतील आणि 2 पावलं माझी असतील, असं स्वामी समर्थ महाराज म्हणतात. काही दिवस जातात आणि काही दिवस गेल्यानंतर ना अचानक पाऊस पडायला लागतो, विजा चमकतात, चिखल होतो आणि जो शिष्य जे असतो दमतो, थकतो, त्याला जीवन नकोस होऊन जातं, कंटाळतो आणि जातो. काही दिवसांनी त्याला 2च पावलं दिसतात, तसंच घरी जाऊन झोपतो. खूप रागाला जातो. तर स्वामी महाराज म्हणले होते मी तुझ्या पाठीशी आहे, घेऊ नको सोबत, असं म्हणले होते. 2च पावलं दिसले, 4 दिसले नाही, स्वामी महाराज खोटं होतात, असं रागाला जातो. दुसऱ्या दिवशी परत जातो देवळामध्ये. जेव्हा तो स्वामींना भेटण्यासाठी जातो तेव्हा तो स्वामींना म्हणतो, तुम्ही तर मला काल असं म्हणलं होतं तुम्ही मी तुझ्यासोबत आहे, असं काहीतरी खोटं बोलताय, तुम्ही दगड एका दे, असं तसं बरंच काय तो बोलून जातो. त्यानंतर स्वामी महाराज हसतात, अरे बाळा, मी तुझ्याबरोबरच होतो. काल जेव्हा तू दमला होता, थकला होता, तुला चालता सुद्धा येत नव्हतं, ते जे 2 पाय जे होते ते 2 पाय तुझे नव्हते, ते 2 पाय माझे होते. कारण का, तर मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं होतं, तू दमला होता, थकला होता आणि मी तुला शब्द दिला होता की मी तुझ्यासोबत असेल. अशी श्रद्धा असावी लागते.
इकडं श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धाच फार वाढत आहे, फोफवत आहे. किंवा एखाद्या लहान मुलाला जर दुसरं जर उदाहरण सांगायचं, एखाद्या लहान मुलाला जर बरं नसेल तर कुठल्या तर गावातल्या भूतबाबा घेऊन जातात, त्या पोराला सळीनं चटके वगैरे दिले जातात. भयानक घटना आहे. आता साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला ज्यांनी, मला तर असं वाटतं की ज्यांनी असं केलं असेल त्याने आपल्या स्वतःच्या हाताला पहिल्यांदा उदबत्ती टोचून बघावी, मग कळते कसं असतं ते. कारण मग त्या छोटंसं मुलगा असतं, त्याला देवी किंवा कांजण्या किंवा हे रोग वगैरे होतात. मग ह्याच्यावर विलाज काय, तर ह्याच्यावर औषध उपचार करायचं, डॉक्टरकडे जायचं, हा विलाज आहे. ह्याच्यावर आघोरी विद्या हा उपाय अजिबात नाही आहे. परंतु बरेचसे लोक आघोरी विद्येकडे वळतात आणि दुसऱ्याचं वाईट करायला जातात आणि दुसऱ्याचं वाईट करण्याच्या नादामध्ये स्वतःचं वाईट करून घेतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असे भूतभाव आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी, ह्या अशिक्षित लोकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास कुणावर ठेवायचा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे प्रकरण आत्ता बाहेर आलं, पण असं अनेक ठिकाणी सगळ्या प्रत्येक गावामध्ये एक एक भूतभाव आहेत. आपण कुणावर विश्वास ठेवायचा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही देवालाच जात नाही, देवाला सुद्धा जाता, भरा देवाला नुसती मागणीच करता, बदले होऊ दे, बढते होऊ दे, मुलगा होऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे, भरा हे करता. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला कधीही मागायचं नसतं, देवाला आपण सांगायचं असतं. फक्त सांगायचं काम आपलं आहे, आपण मागायचं नसतो. आपण मागायचं, तुम साधी गोष्ट आहे, आपल्या घरी एखादा पाहुणा पहिल्या दिवशी आला तर आपण पहिल्या दिवशी आल्या म्हणून त्याला काय करतो, खूप दिवसात आल्या म्हणून जेवण, पाणी, नाश्ता, चहा, राहण्याची व्यवस्था पुढं करतो, सगळं व्यवस्थित करतो. परत 2 दिवसांना आला की जेवण कमी होतं, नाश्ता देतो. नंतर 2 दिवसांना परत आला की चहा देतो. परत 3-4 दिवस आला की पाणी देतो. परत 5-6 दिवसांना आला की त्याला काय विचारतच नाहीत. म्हणजे मग आपण काय विचार करतो की हा सारखं रोजच येतोय, ह्याचा आता नवीन जरा ह्याचा विषय संपलेला आहे. तसंच देवाकडे आहे. देवाकडे जर तुम्ही सारखं जर काही ना काही मागत गेलात, पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे विवाह जुळणे. विवाह होत नाही आहे, काहीतरी करा, मग भूतभावाकडे जा. मग विवाह झाला की लगेच पुढचा मुलगा व्हायला पाहिजे. मुलगा झाला की लगेच ते मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला शाळेमध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे, मग त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे. कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं की परत ना त्याला नोकरी चांगली लागली पाहिजे. त्याला नोकरी लागली की त्याचं लग्न चांगलं व्हायला पाहिजे. म्हणजे हे सगळं चक्र चालूच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मागण्याचं जे मोह आहे, हा मोह सुरूच आहे. आणि हा मोह जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे जग कधी सुधारणार नाही. मग आपण ठरवायचं की आपण कोणावर विश्वास ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आईवडील हे आपले खरे दैवत आहेत, आपल्या घरामध्ये असतात. आपण जर त्यांना सल्ला मार्गदर्शन विचारत ते सांगू शकत असतात, कारण का त्यांनी उन्हाळे पावसाळे बरेचसे अनुभव घेतलेले असतात. परंतु आजच्या शिकलेल्या तरुण आणि शेमड्या पोरींना असं वाटतं, पोरापोरींना, की आपण फार हुशार झालोत, विद्वत्ता झालोत, आपल्या डिग्री किंवा बुद्धिमत्ता रुकवतासारखं कधी एकदा लग्नामध्ये मांडतो ह्यासाठी आतुरत असतात. पण त्यांना अजिबात अक्कल नसते की आपण काय करतोय, काय कळतोय, काय चुकतंय, काही कळत नाही. शेवटी कळतं. कधी कळतं, तेव्हा वय निघून गेलेलं असतं. कारण का तर वय वेडं असतं, काही कळत नसतं. शेवटी कळतं तेव्हा वय निघून गेलं असतं. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा असं एक सांगावंसं वाटतं की कुठल्याही बोधभावावर विश्वास ठेवू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भिकारचोट मंत्री आणि नेते ह्यांना काम धंदा नसतो. हेच बघितलेलं असेल, एखादी सुंदर महिला एखादी राजकारणात कधी येते आणि कधी आपण तिचा वापर करून घेतो, तिला किती त्रास देतो, तिला हॅरेसमेंट केले जाते, तिला इतकं हॅरेसमेंट केलं जाते ती महिला तयार व्हायला पाहिजे, एवढं हॅरेसमेंट केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदर बायकांच्या नवऱ्यांचं दुःख फार वेगळं असतं, हे सत्य आहे. मग ह्या राजकारणी लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की आपली लायकी काय, आपण असं केलं, आपल्या जर बायकाने असं केलं तर काय करायचं. आणि ह्यामध्ये अजून नावं भरपूर बाहेर येतील, बरेचसे चांगले नामांकित नावं आहेत, फक्त आता झाकून राहिलेले आहे. अजून काही दिवसांनी ती उघड होईल. पण उघड जी सत्यता आहे ती सत्यता फार महत्त्वाची. आणि अलीकडं हे सत्य दाखवलं जातं, पण त्यामागचं तथ्य पण काय वेगळं असतं. हे सुद्धा सगळ्यांनी, कसं आहे, जी बातमी असते सगळ्याच बातम्या खऱ्या असतील असं काही नाही. कारण त्या बातमीमागची जी बातमी असते, सत्य आणि तथ्य पण फार महत्त्वाचं आहे. सत्यामागचं जे तथ्य आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हळूहळू हे सगळ्या गोष्टी बाहेर येतील, त्याच्यावर कारवाई होईल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण नीट वागलं पाहिजे. आपला जर पाय आपण घसरू दिला नाही तर आपण कधीच पडणार नाही, हा आत्मविश्वास असला पाहिजे. बरेचसे लोक देवळामध्ये जातात, पैसे वगैरे देतात, मधनं दर्शन वगैरे घेतात, फार चुकीचं आहे. अशांना देव कधी पावत नसतो. म्हणजे असं म्हणतात ना, मनात नाही भावन देवा मला पाव. कारण का तर देवाला नारळ, हार, पेढे वगैरे आमिष वगैरे देवाला अजिबात चालत नाही. देव फक्त नामस्मरणाचा आणि भक्तीचा भुकेला असतो. गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे, जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती, दुःख दरिद्र जाय त्वरित दुरी,
पुत्र पोत्रादी शतायुषी नांदतील. म्हणजे जयाच्या घरी गायन करते, ज्याच्या घरी माझं नामस्मरण केलं जातं त्याच्यावर माझं खूप प्रेम असतं. नामस्मरण केलं की नामस्मरणासाठी काही लागत नाही, काही पैसे वगैरे खर्च करावे लागत नाहीत. जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी अतिप्रीती. दुःख दरिद्रता आहे त्वरित दूर. त्यांच्या घरामध्ये जे माझे नामस्मरण करतात त्यांच्या घरातलं दुःख दरिद्र त्वरित दूर जायला पाहिजे आणि त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पुत्रप्राप्ती वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे. ही गुरुचरित्रामधली ओळ आहे. एवढं सगळं करून सुद्धा लोक ऐकत नाहीत. असं कुठल्या तरी भूतभावाच्या नादी लागतात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. आयुष्याचा नुसता तमाशा होऊन बसतो. आणि सगळ्या महिलांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण विश्वास कुणाला ठेवायचा, कुणाला काय गोष्टी सांगायच्या. आपण कुणाला तरी सहज एखादा माणूस जर काहीतरी बोलला तर आपण सहज कुणावरही विश्वास ठेवतो. कारण का तर अलीकडच्या काळामध्ये विश्वास ठेवण्यासारख्या पात्रतेची समोरची व्यक्ती नाही आहेत. आपण कुणावर विश्वास ठेवा. मग ह्यापेक्षा सगळ्यात विश्वास ठेवायचा तर आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवावा. कारण का तर आईवडील हेच आपले दैवत आहेत. ते आपल्या घरामध्ये त्यांना अडचणी सांगावा, त्यांच्याशी मन मोकळं करून बोलावं आणि कुठल्याही भूतभावाच्या नादी लागू नये. एवढं जरी कळालं तरी बस.